तसं इथे परमात्म्याची ओळख करून पण दिली जाते. हं. हां, असं आम्ही हां आणि ते कसं करतो माहिती ओम शांती, परमपिता परमात्मा मेरा सुरक्षा कवच आहे. परमपिता परमात्मा मेरा सुरक्षा कवच आहे आणि एक सोमान घ्यायचं तर मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ. हं. मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ, मैं शक्तिशाली हूँ, मैं शांत हूँ, मैं निर्भय हूँ, मैं आरोग्य संपन्न आत्मा हूँ, हं. मैं हमेशा खुश हूँ, हं. मैं हमेशा खुश हूँ. मेरे चारों ओर परमात्मा दुआओं का, शक्तियों का सुरक्षा कवच है. असं हं. आपण ते संपूर्ण हे करायचं हं. आणि आता माझे हे 2 आत्मे गेलेले आहेत की नाही, हं. मग मी त्यांना परमात्मा क क कडला आपलं नातं जोडायचं. म्हणजे स्वयं भगवान मेरा बेटा है. ह्याने आपण जेव्हा बघतो की नाही आणि मला तुम्हाला खरंच सांगू, मी तुम्हाला अगदी सत्य सांगते, की मला त्यांनी म्हणजे असं हेच करू दिलं नाही, म्हणजे रडूच दिलं नाही. हं. हं. आणि एवढी त्यांनी शक्ती भरली, एवढी शक्ती भरली ना, हं. तर आमचं बाजारपेठेमध्ये मेन एरियामध्ये आमचं दुकान आहे. हं. हां, तर सगळी लोकं म्हणतात, की तुमच्या पाठीमागे कोणतरी शक्ती आहे. हं. हं. आणि आहे हे माहिती आहे सगळ्यांना. बोललं जातं ना, की म्हणजे मी मोठेपणा सांगत नव्हे, पण एक सात्विक बोलण्याची ही असते ना, तसं आहे ते. तर असं ते सुरक्षा कवच घ्यायचं. स्वयं भगवान मेरा बेटा है, स्वयं भगवान हां, मेरा बेटा है. मेरे चारों ओर परमात्मा दुआओं का, शक्तियों का सुरक्षा कवच है. हं. आणि रोज सोमान घ्यायचं. मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ, मैं परम पवित्र आत्मा हूँ, मैं शांत स्वरूप हूँ, मैं भाग्यशाली आत्मा हूँ. मैं भाग्यशाली आत्मा हूँ कसं? तर आता ह्या जन्मामध्ये मला मिळालाय ना तो. ह्या जन्मामध्ये त्याची नी माझी ओळख झाली. आता बघा ह्या जन्मात तुमची नी माझी ओळख झाली. ह्याच्या आधी आपली ओळख नव्हती. हं. पण आता ओळख झाल्यामुळे कसं माहितीये, तुमचा आवाज मी कुठेही गेला तरी ओळखू शकेल. हं. बिट्टू, बेटा एक मार. असं हां. मग म्हणून मी कसं केलं माहितीये, आपला व्यायाम वगैरे चालू होता ना, ते झालं आणि मग मी स्टॉप केलं आणि मग मी माझं हे केलं मग हं. रोजच्या प्रमाणे आणि संपूर्ण सृष्टीला शक्ती द्यायची आहे. म्हणजे चारों परमात्मा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्याला आता तुम्ही म्हणता ना विश्व ग्लोब तयार करायचा कसा दाखवलात. पण ते कसं आहे माहितीये, आपली पृथ्वी गोल आहे की नाही, तर आपण वरून जर का आता तुम्ही विमानाने प्रवास करता की नाही? हां, मग ते विमानाने प्रवास केल्यानंतर खाली आपल्याला कसं दिसते पृथ्वी? मग तसं वरती आपण ते विश्व ग्लोबवर बसलो आहे असं आपण विजन करायचं आणि तिथून अशी किरणं द्यायची ना, म्हणजे त्याच्याकडनं घ्यायची. आता मी कसं करणार, तुमच्याकडनं तुम्ही जे आम्हाला ऐकवताय ते आम्ही ऐकतो आणि आम्ही करतो की नाही, मग तसंच त्याच्याकडून घ्यायची आणि संपूर्ण ह्याला द्यायची, विश्वाला द्यायची. मग ते पूर्वपासून पश्चिमपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरपर्यंत असं आमचं म्हणजे रोजचं हे असतं आणि दर रविवारी मी जायची अगोदर. आज म्हणजे 20 वर्ष मी गेले. किती 20 वर्ष. त्याच्यामुळं मला त्याच्यातून मी बाहेर पडले. गुड. तरी पण मला तुमचं ऐकावंसं वाटलं. का? तर म्हटलं काय आहे तुमच्याकडं म्हणजे आणखीन एक आयडिया मिळतात ना, काहीतरी आयडिया मिळतात ना. तर म्हटलं तुमच्याकडून काय आयडिया काय असेल? मला आवडलं तुमचं, नाही असं नाही. तुम्ही पण छानच सांगताय. पण तुम्ही ब्रह्मकुमारीचा कोर्स करा एकदा. म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये असणारच कुठे ना कुठेतरी. सेंटर हे असतंच पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे 116 देशांमध्ये की काहीतरी आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर म्हणजे तुम्ही ह्याच्यापेक्षा आणखीन आकर्षित कराल लोकांना. म्हणजे चांगल्यासाठी आणि तुम्ही काम करताय ते इतकं चांगलं करताय ना, की खूप छान आहे. म्हणजे मला आवडलं. तुमचा आवाज पण चांगला आहे. तुम्ही बोलता पण छान. आणि आता त्यांनी काय सांगितलं माहितीये, ह्या पृथ्वीवर मारुती, गणपती आणखीन कोण बरं? अशा ह्या सूक्ष्म शक्ती आहेत ना. मग ते ह्या ह्याच्यामध्ये आता हे करायला आलेले आहेत. म्हणजे आता त्यांची तुम्ही भक्ती केलीत ना, तुम्ही मारुतीला घेतलात आहे ना, खूप छान आहे. गणपती आणि मारुती. तर ह्या देवता आता ह्या कलियुगातल्या आहेत. बरोबर. तर त्यांची साधना तुम्ही केलीत ना, तर तुम्ही लगेच हे व्हाल. म्हणजे अशा प्रकारचं आहे ते. छान. गुड. क्या बोल रहे हो? वो इससे